सिडको घरांसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळते. सिडको सोडत धारकांसाठी आता मनसे उपमुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालणार किंवा पायी दिंडी मोर्चा काढणार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आपल्याबरोबर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, काय सांगाल, नेमकं काय मागणी आहे तुमची? नाही, मला वाटतं आता सिडको सोडत धारकांनी फक्त आक्रोश करून रडणंच बाकी आहे. गेली अनेक महिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रत्येक सिडको सोडतधारक मोर्चे काढतोय, आंदोलनं करतोय, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय, हॅशटॅग आंदोलन करतोय. अजूनही 26,000 सिडको सोडतधारकांच्या घरांच्या संदर्भात किमती कमी करण्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब, राज्य शासन कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही. विधिमंडळात स्वतः सत्ताधाऱ्यांमधले विक्रांत पाटील असतील, विधान परिषदेचे आमदार, स्वतः विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर असतील, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे असतील, यांनी 2 अधिवेशनात सलग प्रश्न विचारलाय. त्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने उदय सामंतांनी उत्तर दिलंय की हो, म्हाडा पद्धतीने आम्ही ते कमी करणार आहोत, लवकरच शिंदे साहेबांकडे बैठक होईल. मग बैठक का होत नाहीये? एकदा आम्ही स्वतः बैठकीसाठी प्रयत्न केला. त्या बैठकीला आजारपणामुळे शिंदे साहेब येऊ शकले नाही. पण अद्यापही त्याच्यावरती बैठक होऊन निर्णय का होत नाहीये? गणपतीपर्यंत जर या संदर्भात निर्णय नाही झाला तर गणपतीनंतर बाप्पाला तर आमचं साकडं आहे, पण या उपमुख्यमंत्र्यांना साकडं घालण्यासाठी आरतीचं ताट घेऊन लवकरच आम्ही त्यांच्या निवासस्थानी ठाणे येथला जाणार आहोत. सर, घेराव घालणार आहात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत. नेमकं काय? नाही, आता काय साकडं घालताना मला वाटतंय घेराव घालणं हाच विषय येतोय, मोर्चा काढणं हाच विषय येतोय. म्हणजे आता घरी जाऊनच बैठक घेणं. मंत्रालय शिंदे साहेब बैठक आयोजित करत नाही, सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली तर शिंदे साहेब येत नाही, बंगल्यावरती त्यांच्या येत नाही. मग ठाणे इथेच जावं लागणार ना. दहीहंडीसाठी छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी ते नवी मुंबईत येत आहे, स्वागत आहे, आम्ही त्यांचं कौतुक करतो, पण याच्यासाठी काय बैठक होत नाहीये? मग शेवटी घेराव घालणं हाच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक यांच्याकडे शिल्लक राहतो. नक्कीच आंदोलनं करून, घेराव घालून सिडकोला जाग येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.